श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही दुग्ध व्यवसायावरती अवलंबून आहे आणि दुग्ध व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर त्याचं चारा व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टिकोनातून बघितलं तर ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बांधव दुग्ध व्यवसाय करत असताना मका या पिकाचा मोठ्या प्रमाणावरती अवलंब करताना दिसत आहेत. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण मका पिकावरील लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर उत्तम कदम सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, डॉक्टर उत्तम कदम सर हे प्रमुख कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहे. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ 33 वर्षाहून अधिक काळ सरांनी प्रभावीपणे कीटकशास्त्र या विभागामध्ये कार्यरत केलेलं आहे. विशेष म्हणजे ज्वारीमधील ज्वारी कीटकशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं काम अतिशय नावाजण्यासारखं आहे. आधुनिक कीटनाशक अंश पृथक्करण प्रयोगशाळेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयोग त्या ठिकाणी चालू आहेत. बियाणे संशोधन योजना असेल, ऊस किंवा तेलबिया पिके असतील, त्याचबरोबर उद्यानविद्या विभागातील मोसंबी फळपिके आणि कृषी विज्ञान केंद्र धुळे या ठिकाणी सुद्धा कीटकशास्त्र म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाची जी क्रॉपशॉप जी योजना आहे, पिकावरील कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प, हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्कीम सुद्धा चालू आहे. त्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी सातत्यानं अविरतपणे ते कार्यरत राहतात. शेतकऱ्यांना ज्ञान देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी राहत असतात. आणि आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या लोकवाहिनीवरून. आज आपला विषय आहे मका पिकावरील लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन. सर, पुनश्च एकदा ऑनलाईन माध्यमातून ऐकणारे असतील, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप चॅनलच्या आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर सर, आज जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये असेल किंवा सर्वत्र वर्षभर मका पीक हे घेतलं जातं आणि चारा हे महत्वाचं त्याचा एक स्तोत्र म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि आपला विषय आहे मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अमेरिकन लष्करी अळी आणि मका पीक सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे, सर काय सांगता? याबाबत जर आपण विचार केला तर महाराष्ट्र शासनाचा जो आहे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, हा कीटकशास्त्र विभागाअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी कार्यरत आहे. आणि या सर्वेक्षण जे होते या कृषी विभागाच्या माध्यमातून आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून, तर या किडीच्या प्रादुर्भावाची नुकसानाची पातळी जर आपण बघितली तर ती नुकसान पातळीच्या जवळ आहे. आर्थिक नुकसान पातळी जी म्हणतो आपण, तर ही मक्यावरील जी लष्करी अळी आहे तर निश्चितच ती जवळ आहे. परंतु सद्यस्थितीत आपण जर पाहिलं, पावसाचं प्रमाण गेल्या 4 दिवसापासून मोठ्या स्वरूपात आहे आणि ती कमी झालेली असेल, परंतु शेतकरी बांधव मका हे पीक वर्षभर चाऱ्यासाठी घेतात आणि हे जे प्रमाण आहे ते कमी अधिक प्रमाणात आपल्याला शेतामध्ये निश्चितच आढळून येते. आता विषय आपला सुरू आहे मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी. आणि या अळीचं नाव बघितल्यानंतर एक मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण होते की अमेरिकन लष्करी अळी हा काय नेमका इतिहास आहे? याबाबत जर आपण अमेरिकन लष्करी अळी अळीला जे काय म्हटलं जातं, तिचं जे मूळ उगमस्थान आहे ते अमेरिका आहे आणि ती प्रथमतः 2016 मध्ये आफ्रिका खंडामध्ये आढळून आली. भारताच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर प्रथम प्रादुर्भाव जो आहे मे 2016 मध्ये कर्नाटक या राज्यामध्ये शिमोगा या ठिकाणी आपल्याला तिचा प्रादुर्भाव आढळून आला. आणि महाराष्ट्राचा जर आपण तिचा प्रादुर्भाव जर पाहिला तर तिचा जो प्रथम प्रादुर्भाव आहे तो सप्टेंबर 18 मध्ये तांदळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपल्याला आढळून आलेला आहे. शेतकरी बांधव एखादं पीक घेत असताना, विशेषतः जनावरांसाठी चारा पीक म्हणून घेत असताना सुद्धा किडीचा वगैरे कधी विचार करताना दिसत नाहीत. पण या दृष्टिकोनातून मका पिकावरती अमेरिकन लष्करी अळीकडे लक्ष देण्याची गरज का भासत आहे सध्या? तर या किडीचं जे आहे, हे किडीची जी उपजीविका करते ही कीड, जवळपास 350 पेक्षा जास्त वनस्पती किंवा पिकावर ही कीड उपजीविका करते आणि तिची प्रवासाची जी क्षमता आहे अळीचं जो आहे ते 100 किलोमीटर तर 15 दिवस 1000 किलोमीटर प्रवास करू शकतो. त्यामुळे अगदी दुर्गम भागातील मका पिकावर सुद्धा या किडीने अंडी घातल्याचे आपल्याला आढळून येते. कीड म्हटलं तर किडीचा जीवनक्रम ठरलेला असतो. या दृष्टिकोनातून अमेरिकन लष्करी अळीचा जीवनक्रम नेमकं कशा पद्धतीने असतो? यामध्ये जर आपण या अळीची प्रजनन क्षमता जर पाहिली तर सर्वसाधारणपणे पतंग एका वेळी 100 ते 200 अशी एकूण आयुष्यामध्ये 7 ते 8 वेळा 1500 ते 2000 अंडी देतो. त्यामुळे किडीची संख्या अल्पावधीत प्रचंड वाढते आणि वर्षभर या किडीचा जीवनक्रम चालू असतो. तसेच ही कीड सुप्तावस्थेत जात नाही. आता जर आपण जीवनक्रम जर पाहायचा म्हटलं या अळीचा तर 4 अवस्थेमधून ही जी अळी आहे, कीड आहे ती जात असते.
यामध्ये अंडी अवस्था आहे प्रथम अवस्था, तिचा कालावधी हा 2 ते 3 दिवस असतो. किडींची मादी पतंग जवळपास 100 ते 200 अंडी मिळून एक अंडीपुंज अशी जवळपास 1500 ते 2000 अंडी वेगवेगळ्या ठिकाणी कोवळ्या पानावर देते. अंड्यावर भुरकट केसाळ आवरण असते. आळी अवस्था जर आपण पाहिलं तर ही जी आळी अवस्था आहे 6 अवस्थेमधून जात असते आणि तिचा कालावधी जर पाहिला तर 14 ते 30 दिवस असतो. कोशावस्था जर पाहिली आपण तर ते 9 ते 30 दिवसाचे असते आणि हे कोश सर्वसाधारणपणे जमिनीत 2 ते 8 सेंटीमीटर खोल असे दिले जातात. कोशाचा जो कलर आहे तो लालसर तपकिरी रंगाचे कोश असतात. पतंगाचा जर कालावधी आपण जर पाहिला तर हा 20 ते 21 दिवस असतो. आता शेतकरी बंधूंनी पतंग आपण जर शेतामध्ये जर ओळखायचे म्हटले तर नर पतंग हा राखाडी ते तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या पुढील पंखाच्या वरच्या कडेला त्रिकोणी आकाराचा पांढरा ठिपका असतो. पंखाच्या मध्यभागी पांढरा ठिपका असतो. मादी पतंग जो आहे त्याच्या पुढील जे पंख आहेत त्या ठिकाणी राखाडी रंगाचे एकाच रंगाचे व मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचे असतात. आपण जर भारतातील जे वातावरण जर बघितलं आपलं तर ही कीड सर्वसाधारणपणे 35 ते 45 दिवसात आपला एक जीवनक्रम जो आहे ते पूर्ण करते. आणि मग नेहमी एक आपण कीटकशास्त्र विभागामध्ये एक शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना किंवा विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असताना शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न असतो की किडीची नुकसानकारक जी अवस्था आहे ती नेमकी कोणती असते आणि ती कशी ओळखायची हा फार मोठा त्यांच्या पुढे प्रश्न असतो. काय सांगतो या बाबतीत शेतकऱ्यांना एक मोठा प्रश्न पडलेला असतो. यामध्ये ही जी कीड आहे याच्यामध्ये अर्थात आळी जी अवस्था आहे ती अतिशय नुकसान या मका पिकाला करते आणि आळीच्या डोक्यावर जो आहे उलटा वाय आकाराचे एक चिन्ह असते. आपण ते ह्या चिन्हावरून ती आळी आहे असं ओळखू शकतो. त्याचप्रमाणे पाठीमागील जो भाग आहे शेपटाकडील शेवटून दुसरा भागावर 4 ठिपके काळे ठिपके आपल्याला समान अंतरावर त्या ठिकाणी दिसतात चौरसासारखे. उर्वरित शरीरावरील ठिपके अनुक्रमे 2 जवळ व नंतरचे 2 दूर असे आपल्याला ते या आळीच्या शरीरावर आढळून येतात. कीड जी असते ही कशा पद्धतीने नेमकं मका पिकाचं नुकसान करत असते? सर्वसाधारणपणे पहिल्या अवस्थेला आळ्या ज्या आहेत ते पानाचा पृष्ठभाग खरडून खाते. त्यामुळे पानावर आपण जर शेतामध्ये जर पाहिलं पारदर्शक पांढरे पॅच असे व्रण दिसतात, त्याला आपण विंडो किंवा खिडकी असं म्हणतो. तसेच ही जी प्रथम अवस्थेतील आळी आहे एका पानाच्या खाली ती चिटकून राहते, पानाच्या खाली चिटकून राहते मकाच्या आणि ती धाग्याच्या सहाय्याने त्या पानाला चिटकते आणि लोंबकळते व एका पानावरून वाऱ्याच्या सहाय्याने ती दुसऱ्या पानावर उडून नजीकच्या झाडावर पोहोचते, पण त्याला बलूनिंग म्हणतो. अशा प्रकारे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तिचा प्रवास आणि प्रादुर्भाव होत राहतो. आळी कोवळी पाने पोंग्यात शिरून खाते, त्यामुळे पाने कुरतडल्यासारखी दिसतात. आळीची विष्ठा पोंग्यात मोठ्या प्रमाणात दिसून येते. वाळलेली विष्ठा लाकडाच्या भुशासारखी दिसते. हे जर शेतामध्ये असे जर प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी झाला दिसून आला निश्चितच आपण समजायचं की ही अमेरिकन लष्करी आळीचा त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव दिसून आलाय. तसंच पिकाच्या वाढीच्या नंतरच्या कालावधीत आळी कणसाभोवती कोवळी पाने खाते व त्यानंतर कोवळे दाणे देखील ते आपल्याला खाताना त्या ठिकाणी दिसून येते. अगदीच. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण ऐकत आहात कृषी जगत ज्ञानदाता हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीचा कार्यक्रम. आज आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर उत्तम कदम सर. आपला विषय सुरू आहे मका पिकावरील लष्करी आळीचं एकात्मिक व्यवस्थापन आणि याविषयी इत्थंभूत माहिती आपल्याशी सांगत आहे डॉक्टर उत्तम कदम सर, प्रमुख कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण ही चर्चा करत आहात आमच्या श्रोत्यांची. पण याच्यामध्ये सातत्याने एक सांगितलं जात असतं की किडीनं तिची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर फवारणी करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे नेमकं शेतकऱ्यांना की फवारा मारणं हा जो कन्सेप्ट आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती चुकीची आहे. कारण याच्यामध्ये किडीची आर्थिक नुकसानीची जी पातळी प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक किडीसाठी ही ठरलेली आहे. तर आपण मकाचा जर विचार केला याच्यामध्ये तर मक्याच्या बाबतीत रोपे ते पोंगे अवस्था जी आहे सर्वसाधारणपणे 4 आठवड्यापर्यंत उगवणीपासून तर 5% प्रादुर्भावग्रस्त आपल्याला मक्याची त्या ठिकाणी झाडे जर दिसली. त्याचप्रमाणे मध्यम ते उशिरे पोंगे अवस्था यामध्ये 5 ते 7 आठवडे, त्यामध्ये 10 ते 20% प्रादुर्भावग्रस्त झाडे. नंतर तुरा ते रेशीम अवस्था म्हणजे उगवणीनंतर 8 आठवडे 10% प्रादुर्भावग्रस्त झाडे. हे जर आपल्याला दिसलं तर आपण जे किडीचे नियंत्रण करण्याचं आहे ते आपण ह्या अवस्थेनुसार करू शकतो. आणि मग सर्वेक्षण करणं सुद्धा महत्वाचं असतं. शेतकरी बांधवांना किडीचं सर्वेक्षण करावं असं आपण सातत्याने सल्ला देत असतो. त्या दृष्टिकोनातून किडीचं सर्वेक्षण नेमकं कसं करावं? तर मक्यावरील जी लष्करी आळी आहे तिच्या सर्वेक्षणासाठी एकरी 5 कामगंध सापळे वापरावेत आणि प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करावेत. या सापळ्यामध्ये कामगंध सापळ्यामध्ये सलग 3 दिवस 3 पतंग प्रति सापळा आपल्याला आढळून आल्यास किडीचे नियंत्रण उपाययोजना करणे आपण गरजेचे आहे. आणि आपला विषय सुरू आहे एकात्मिक पद्धती
पद्धतीनं हे किडीचं व्यवस्थापन मका पिकावरलं करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून मका पिकावरलं किडीचं संरक्षण करत असताना एकात्मिक कीड व्यवस्थापन कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे? याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धती आहे कीड नियंत्रणाच्या त्याचा अंतर्भाव होतो. याच्यामध्ये खोल नांगरट जे आहे उन्हाळ्यात आपण जी शेतकऱ्यांनी जर केली ते जे कोश अवस्था आहे ती निश्चितच वरती येऊन पक्षी त्यांना खातात आणि पुढचं होणारं नुकसान टाळू शकतं. शेतकरी एक पिकावर सातत्याने दुसरं एकच पीक घेतात, परंतु पिकाची फेरपालट करणं गरजेचं आहे. मका घेतलेल्या शेतामध्ये भुईमुग अथवा सूर्यफूल जर घेतलं तर याचा प्रादुर्भाव आपल्याला निश्चित कमी झालेला आढळून येतो. शेतकरी बऱ्याच वेळा ज्याच्या त्याच्या सोयीने आपण जे गावाचं जर संकल्पना घेतली, एकाच वेळेस जर पेरणी केली, एकाच गावात जर पेरणी केली तर मग अशी जर पेरणी केली जर असेल तर किडीला जे प्रत्येक वेळेस वाढीच्या अवस्थेतील खाद्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे शक्यतो जर एकाच वेळेस पेरणी केली तर जे खाद्य सातत्याने वेगवेगळ्या वेळेत जर पेरण्या केल्या तर किडीला पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार होतं. दुसरं असं की पियानास जे पेरणीपूर्वी आपण क्लोरेनायट्रिपोल 50% FS हे जे कीटकनाशक आहे 4 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करण्याची शिफारस आपण केलेली आहे. आणि ती जर केली, ही बीज प्रक्रिया करताना 4 मिली कीटकनाशक प्लास्टिकच्या डब्यात टाकून त्यामध्ये 15 मिली पाणी मिसळून 1 किलो बियाणास बंद डब्यात गोलाकार हलवून बीज प्रक्रिया जर केली तर पुढील होणारे नुकसान जे आहे या अमेरिकन लष्करी अळीचा आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो किंवा टाळू शकतो. तसेच मका पिकाच्या कडेने नेपेर गवताची लागवड जर केली तर याचा उपयोग आपण सापळा पीक म्हणून देखील करू शकतो. वेळेवर खुरपणी, वेळेवर कोळपणी, पीक तण विरहित ठेवणे सुद्धा गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अंडीपूज असतील या किडीचे, समावतील लहान आळ्या आणि मोठ्या अळ्या या हाताने वेचून रॉकेल किंवा कीटकनाशक मिश्रित पाण्यात आपण जर टाकल्या तर त्याचा आपण नष्ट करून प्रादुर्भाव कमी करू शकतो. आजकाल जर बघितलं तर शेतकरी बांधव कुठेतरी जैविक पद्धतीकडे वळताना दिसतात. या दृष्टिकोनातून एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना जैविक पद्धती नेमकं काय सांगतात? बरेचसे शेतकरी बांधव मका जे पीक आहे ते चाऱ्यासाठी घेतला जातो. आता मी यापूर्वी सांगितलं आपणास काय काय करायचं. तर जैविक पद्धती जी आहे त्यामध्ये सुरुवातीस ट्रायकोग्रामा किंवा टिलोनोमस रेमस हे परोपजीवी कीटक आहेत. त्यांचे 50,000 अंडी प्रति एकर 1 आठवड्याच्या अंतराने असे 3 वेळा जर प्रसारित केले तर या किडीचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो. त्याचप्रमाणे किडीचे जे नैसर्गिक शत्रू आहेत त्यामध्ये परभक्षी कीटक आहेत, मग त्यामध्ये ढालकिडा असेल, मोठ्या डोळ्याचा ढेकून असेल किंवा परोपजीवी कीटक जे आहेत ट्रायकोग्रामा आहे, टिलोनेमस आहे, कॅम्पोलिटिस आहे, यांचे संवर्धन देखील करणे गरजेचे आहे. किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ दिसून येत असल्यास जैविक वनस्पतीजन्य जे 5% निंबोळी अर्क आहे किंवा अजायड्रेक्टिन 1500 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात आपण मिसळून शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी फवारणी करावी त्याची. अगदीच. आणि शेतकरी बांधवांनो, या दृष्टीनं आज आपला कार्यक्रम चालू आहे. कृषी जगत ज्ञानदाता या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर उत्तम कदम सर, प्रमुख कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितले की जनावरांना आपण मका पीक देत असताना जैविक पद्धतीने जर आपण वापर केला तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने. या दृष्टिकोनातून डॉक्टर उत्तम कदम सर, प्रमुख कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक कीटकनाशके सुद्धा या ठिकाणी आपल्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जरूर आपण त्याचा आपल्या पिकावरती अवलंब करायचा आहे. कार्यालयीन वेळामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत, विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. तर एक कीटकशास्त्रज्ञ म्हणून किंवा एक विभाग प्रमुख म्हणून आपण काम करत असताना शेतकऱ्यांच्या बांधवांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला एक प्रश्न येत असतो की कोणतेही कीटकनाशक जे कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असतं किंवा बाजारात उपलब्ध असतं ते घ्यायचं आणि मारायचं. पण या दृष्टिकोनातून जर विचार केला तर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे शिफारस केलेलीच कीटकनाशक वापरण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण सातत्याने सांगत असतात. हे नेमकं काय आहे? याबाबत जे आहे, जे केंद्रीय कीटकनाशक मंडळ आहे, सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड, त्यांनी जे काय प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक किडीसाठी काही कीटकनाशक असे शिफारस केलेले आहेत. आपण त्याला रासायनिक कीटकनाशक म्हणू. पण तत्पूर्वी जैविकमध्ये या कीटकशास्त्र विभागाअंतर्गत जैविक कीड नियंत्रण जी प्रयोगशाळा आहे त्यामध्ये मोठ्या स्वरूपात आपण मेटेरायझम रिली हे बुरशीजन्य कीटकनाशकाची निर्मिती करतो. आणि हे जर बुरशीनाशक कीटकनाशक 50 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जर आपण फवारणी केली तर जैविक पद्धतीचा निश्चितच मोठ्या स्वरूपात अवलंब या ठिकाणी आपण करू शकतो. आता आपण नुकतीच चर्चा केली जी रासायनिक जी पद्धत आहे, तर जर पीक हे जे आपण धान्यासाठी घेणार असेल तर याच्यामध्ये जे काय केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेली कीटकनाशक आहे तर त्यांचा जर अंतर्भाव आपण जर केला तर त्यामध्ये मध्यम ते शेवटची पोंग्याची जी अवस्था आहे
म्हणजे अळ्यांची जी अवस्था आहे दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या जे आहेत, आणि आपण म्हणतो नुकसानीची जी पातळी आहे ते 10 ते 20% प्रादुर्भावग्रस्त झाडे अशी जर त्या शेतामध्ये असेल तर जे काही ह्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारसीत केलेले आहे त्याच्यामध्ये आयसोसायक्लोसेरॅम आहे 18.1% SC 6 मिली प्रति 10 लिटर पाणी, स्पिनोटेरॅम आहे 11.70% SC 5 मिली प्रति 10 लिटर पाणी, त्याचप्रमाणे प्रोफ्लॅनिलिड 20% SC 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी, त्याचप्रमाणे फ्लुबेंडामाइड 20% WG 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, हेमामेक्टिन बेंझोएट 2.2% प्लस परमेथ्रिन 15.3% EC 15 मिली प्रति 10 लिटर पाणी, हेमामेक्टिन बेंझोएट 5.5% अधिक प्रोफेनोफॉस 35% WG 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, अशी जे काही वेगवेगळी कीटकनाशक आहेत केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेली, आता हे औषधांचा जर आपण व्यवस्थित वापर केला तर निश्चितच या किडीचं आपण नियंत्रण करू शकतो. अगदीच सर. पुन्हा अजूनही जर बघितलं तर मका पीक आपण सांगितलं की चाऱ्यासाठी आणि कणस दाण्यासाठी पण आपण घेत असतो, पण चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात घेणारे जे शेतकरी बांधव आहेत ते मका पिकाच्या वाढीच्या कोणत्या अवस्थेमध्ये या कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे किंवा फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यायला? आता आपण जर पाहिलं मका पिकाच्या बाबतीत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी जी आहे, म्हणजे जे काय आता शिफारस केलेले केंद्रीय कीटकनाशक मंडळाने आता मी सांगितले वेगवेगळे औषधं, तर ही जी फवारणी आहे रासायनिक कीटकनाशकाची शक्यतो चारा पिकावरती करू नये. तसंच तुऱ्याची अवस्था व त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मक्यामध्ये कीटकनाशकाचा वापर केल्यावर प्रतीक्षा कालावधीचे पालन देखील करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक कीटकनाशकाचा हा प्रतीक्षा कालावधी ठरलेला आहे. फवारणी करताना शेतकरी बांधवांनी सुरक्षा रक्षक जे आहे सुरक्षा उपायांचा अवलंब देखील निश्चितच केला तर यशस्वीरित्या या किडीचं आपण त्या ठिकाणी नियंत्रण होऊन मानवाच्या आरोग्यास देखील आपल्या कुठल्याही इजा किंवा हार्मफुल काही होऊ शकत नाही. अगदीच. अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला डॉक्टर उत्तम कदम सर, प्रमुख कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि मका पिकावरील लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी दिलेले आहे. आपली मुलाखत ऐकल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते सुद्धा त्याचं निरसन करून घ्यायचं जर आपल्याला असेल तर निश्चितपणे आपण ते करू शकता. त्यासाठी मी डॉक्टर उत्तम कदम सर यांचा मोबाईल क्रमांक आपल्याला देत आहे, आपण तो टिपून घ्यायचा आहे. 75 88 60 42 46. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 75 88 60 42 46. तर जरूर आपण डॉक्टर उत्तम कदम सर, प्रमुख कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याशी संपर्क साधून आपल्या मनातल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील किंवा मका पिकावर लष्करी अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासंदर्भात आपल्याला काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्याचं निराकरण करून घेऊ शकता. सर, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना ऑनलाईन चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, युट्यूब चॅनल असेल किंवा 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला अनेक श्रोते ऐकत आहेत. विशेषतः मका उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आपला काय मोलाचा सल्ला असेल त्यांच्यासाठी? या बाबतीत शेतकरी बांधवांनी जे काय मी व्याख्यानातून माझ्या सांगितलं, जैविक कीटकनाशकांचा मोठ्या स्वरूपात वापर करावा, कारण जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत मका पीक हे चारा पिकासाठी घेतात आणि जर जैविक औषधांचा आपण जर वापर केला, वनस्पतीजन्य औषधाचा वापर केला, ते अळीचं आणि सूक्ष्म निरीक्षण असणं गरजेचं आहे. काही आर्थिक नुकसानीची मी जी काही पातळी सांगितली, वेळोवेळी शेतामध्ये त्या आर्थिक नुकसानीची पातळी जर त्यांनी गाठली असली, सांगितल्याप्रमाणे जे काही औषधं आहे योग्य रीतीने योग्य मात्रेमध्ये ते जर आपण वापरले, ती अळीचं शेतकरी बांधव यशस्वीरित्या नियंत्रण करू शकतो. आणि ते नियंत्रण केल्यानंतर हा जो मका आहे तो चारा म्हणून शेतकऱ्यांसाठी आपण एक सेंद्रिय म्हणूया, सेंद्रिय चारा म्हणून तो वापर करून पुढील जे काय दुधामधून काय रासायनिक जे औषधांचा मात्रा किंवा काय आहे ते आपण निश्चितच टाळू शकतो. अगदीच. श्रोत्याहो, मका पिकावरील लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर उत्तम कदम, प्रमुख कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमात ऐकली. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत राहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. सर, आपण आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती दिली, त्याबद्दल ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅनल, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे सगळे श्रोते असतील, त्याचबरोबर 90.8 FM फुले कृषी वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोतेहो, मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर उत्तम कदम, प्रमुख कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती ऐकली. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई, कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.